नमस्कार, आपण पाहत आहात प्रभास 24 न्यूज। राष्ट्रीय महामार्ग अहमदपूर ते अहमदनगर 81.68 किलोमीटर, अंदाजे किंमत 395 कोटी रुपये असून HPM कंपनीकडून या रस्त्याचे संत गतीने काम सुरू आहे। एका वर्षात काम करणे बंधनकारक असतानाही 4 वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले दिसत आहे। माती मिश्रित मुरुम, निकृष्ट दर्जाचे काम यामुळेच सिमेंट रस्त्याला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत। सदर रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्यात यावी व संबंधित ठेकेदार, शासकीय अभियंता यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, यासाठी दिनांक 28 डिसेंबर रोजी गवारी फाटा येथे रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज या रस्त्याचे काम करताना दिसत आहेत। परंतु या रस्त्यावर अवजड वाहने जात असल्याकारणाने याचा काहीही उपयोग होणार नाही, असे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी म्हटले आहे। अहमदपूर ते नगर राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मांजरखंबा ते नेकनूर दरम्यान गवारी फाटा जो आहे त्या ठिकाणी 1-1.5 वर्षापूर्वी झालेला रोड आहे आणि या रोडला निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या। या संदर्भात लेखी तक्रार केल्यानंतर दिनांक 28 डिसेंबर रोजी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या ठिकाणी डागडुजीचं काम सुरू झालं। याविषयी विविध दैनिकामध्ये बातम्या पण झाल्या होत्या आणि आपण या ठिकाणी जर आता पाहिलं आता समजा वगैरे तर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या ठिकाणी केवळ भेगा, सिमेंट आणि वाळू टाकून ह्या भेगा जे ते बुजण्याचं काम चालू आहे। म्हणजे एकंदरीत हे जे काम चाललं आहे खातूरमातूर काम चालू आहे। या ठिकाणी जे अभियंता आहेत, PHP कंपनी जे आहे त्यांचे अभियंता असतील, ठेकेदार असतील, त्यांना या ठिकाणी गांभीर्य नाही आहे। ह्या राष्ट्रीय महामार्ग आहे, या ठिकाणी मोठमोठ्या लोडिंगच्या गाड्या जातात। या ठिकाणं अजून जर पाहिलं गवारी फाट्याच्या पुढे रस्ताही पूर्ण झाला नाही। संबंधित जे कामगार आहेत त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कामगार आहेत, केज उपविभाग जे आहे समजा त्या ठिकाणी अभियंता असतील, ठेकेदार, त्यांना जाऊन विचारा, आम्हाला काही सांगता नाही। पण आपण या ठिकाणी पाहतो हे जे काम आहे समजा केवळ थातूरमातूर काम आहे, हे 4-8 दिवसाला टिकणार नाही। त्यामुळं या प्रकरणी दिनांक 28 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करणार म्हणजे करण्यात येईल।